डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीविषयी जबरदस्त भाषण. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. या वाक्याप्रमाणेच बाबासाहेबांनी सर्वांचे आयुष्य बदलून टाकले. अशा या महामानवाची आपण या वर्षी 14 एप्रिल 2024 रोजी 134वी जयंती साजरी करणार आहोत. आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी खास आहे. भारतीय समाज सुधारक, अर्थशास्त्रज्ञ, राजनेता आणि सर्वोत्तम भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हा दिवस आपण साजरा करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे कुटुंब गरीब होते आणि त्यांना जातीभेदाचा सामना करावा लागला. डॉक्टर आंबेडकर हे ज्ञानाचे मूर्ती होते, म्हणूनच आजचा हा दिवस आपण ज्ञान दिन म्हणून ही साजरा करतो. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे आणि बुद्धिमत्तेमुळे त्यांनी समाजातील विषमतेवर विजय मिळवला. अस्पृश्यता आणि जातीभेद यांसारख्या सामाजिक विकृतींचा प्रखर विरोध करत त्यांनी समाज सुधारणेची चळवळ उचलली. संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी भारताला एक आदर्श राज्यघटना प्रदान केली. या घटनेतून सर्व नागरिकांना समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचा अधिकार मिळाला. त्यांनी आपल्या समाजाला ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले आणि शिक्षणाच्या क्षेत्रात मोलाचे कार्य केले. आज आपल्या सर्वांवर ही जबाबदारी आहे की डॉक्टर आंबेडकरांच्या स्वप्नांना आपण साकार करावे. त्यांच्या आदर्शांवर चालत आपण समाजातून जातीभेद आणि अस्पृश्यता पूर्णपणे मिटवण्यासाठी प्रयत्न करावे. शिक्षणाचा प्रसार करून आपण समाजातील सर्व घटकांना सक्षम बनवावे. या निमित्ताने आपण डॉक्टर आंबेडकरांच्या या शब्दांना स्मरण करावे. शिक्षा हेच एक असे शस्त्र आहे ज्याच्याद्वारे जग बदलता येते. मित्रांनो, आज आपल्या समोर डॉक्टर आंबेडकरांचे विचार आचरणात आणण्याचे आव्हान आहे. त्यांच्या ज्ञानाचा वारसा जपून आपण समाजातून जातीय भेदभाव मिटवू शकतो. शिक्षणाचा प्रचार करून आणि स्वतःच्या कर्तव्यावर ठाम राहून आपण समानतेचे स्वप्न साकार करू शकतो. यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन डॉक्टर आंबेडकरांच्या आदर्शांचे अनुसरण करायला हवे. आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अनुसरण करून समतामूलक आणि न्याय समाजाची निर्मिती करण्यासाठी वचनबद्ध होऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी अभिवादन. जय भीम.